वापते ती जिभा। भारत माता की भारत माता की वंदे वंदे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। चला 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 ब्लँकटन 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 ओके वेल डन। चला 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 ब्लँकटन 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 सही है चलो अंदर चलो अंदर। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। सुप्रभात मंडळी, सुप्रभात, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मंडळी, अष्टविनायक राईड दर्शन यात्रा 2026 यामधला आपल्या 6वा गणपती थेऊरमधला श्री चिंतामणी। तर आपण येथे आहोत आणि इथून आपण पुढचे आपले राहिलेले 2 गणपती करत आहोत। तर आपल्या टोटल सिरीजमध्ये आत्तापर्यंत 6 गणपती बाप्पांचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपलं फक्त महडच्या वरदविनायकाचं आणि पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन बाकी आहे आणि ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मंडळी, एकंदरीत सिरीज पाहिली नसेल तर नक्की पहा। खूप सुंदर अशी आपली सिरीज झाली। टोटल 16 मेंबर्सबरोबर आपण ही अष्टविनायक राईड यात्रा कंप्लीट केलेली आहे आणि आज ती संपूर्ण होणार आहे। आणि मंडळी, आजचा दिनविशेष दुसरा म्हणजे आज आहे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन। तर आज आहे 26 जानेवारी 2026। तर भारत माता की जय असं म्हणत आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर आता आम्ही आहोत थेऊरमध्ये आणि सकाळचे वाजले आहेत 8। तर आता आपण नाश्ता इथूनच करूया आणि इथून आपण सर्वप्रथम जात आहोत श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा मोठा असा स्टॅच्यू पुतळा स्मारक उभारण्यात येत आहे आणि ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे। तिथे त्याला आपण भेट देणार आहोत आणि महडच्या वरदविनायकाला, आणि जर ट्रॅफिक असेल तर आपण रूट चेंज करणार आहोत। तर दर्शन करून झाल्यानंतर आपण तिथे आपल्या भारताचे ध्वजसुद्धा आणलेले आहेत, तर त्यासोबतसुद्धा फोटोज व्हिडिओज करणार आहोत। त्यानंतर आपण 2 गणपतींचे दर्शन करायला जाणार आहोत। तर चला इथून निघूया आणि पुढच्या प्रवासाला आपल्या सुरुवात करूया। तर सगळे इथे फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत। जिगरनी सगळ्यांचे फोटो काढले, आता त्याची बारी आली। तर आता सकाळी आपण लाईट थोडा नाश्ता करतो आहे, त्याच्यानंतर थोडं खाऊया हेवी। तर आता मागवलेत आपण पोहे, पोह्यांचा आस्वाद घेऊया। थेऊरचे पोहे कसे आहेत। मंडळी पोहे खात आहेत। काय हवं आहे? आपली बॉटल ही पाण्याची बाटली नक्की ना विचारा ना काय। तुमचा ब्लॉग कधी सुरू होणार आहे जरा सांगा आमच्या मंडळींना। आमचा ब्लॉग कॅमेराचा बॅटरी चार्ज करायला टाकल्यानंतर, कॅमेऱ्यात टाकल्यानंतर मग चार्ज होणार, नाही तर माझा कॅमेरा जातो आणि बॅटरी घरी चार्ज होत असते। तर चला नाश्ता करूया पोहे। तर चला मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया। चला, तर आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे। आता वाजलेत 8:30 आणि समोर पाहू शकता श्री चिंतामणी मंदिर थेऊर। नवीन गाडीचं उद्घाटन, क्या बात, अभिनंदन अभिनंदन। तर आज आहे प्रजासत्ताक दिन आपल्या सगळ्यांचाच। तर भारत माता की जय। तर आता आपण निघतोय श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा स्टॅच्यू पाहण्यासाठी। इथून आहे 38 किलोमीटर, 1 तासावर आहे आणि 9:45 पर्यंत पोहोचू असं दाखवत आहे। 1 नाही 1.25 तास। भारत माता की जय। पोरं बसले तिकडे, क्या बात, भारत माता की जय। सर्व शाळांमध्ये आता कार्यक्रम सुरू असतील, तर आपल्याला सुद्धा आपली शाळा आठवते बाबा यावेळेस। आणि सर्वत्र असं गारगार धुक्यांचं वातावरण।
तर एकंदरीत आपल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण 6 गणपती कवर केले आणि आज आपण 2 गणपती पाहणार आहोत. तर पाहिले नसतील आपले व्हिडिओज तर नक्की पहा, खूप सुंदर झालेत. तर आपण पुण्यामध्ये फिरतो आहे आणि पुण्यामध्ये मंदिरं वगैरे जबरदस्त आहेत. तर इथे एक काळूबाई मंदिर आहे, छोटं असं सुंदर उभारलं आहे. जितकी काही धार्मिक स्थळं आहेत ना, म्हणजे देवी देवतांचा जो म्हणू शकतो एक घर, हे पुण्यामध्ये आहे. पुण्यात खूप मंदिर आहेत. पुणं फिरायला पण तुम्हाला बराच वेळ लागेल. आणि समोर पाहू शकता भारताचा मोठा ध्वज आहे. पुण्यातलं ट्रॅफिक कुठला सिग्नल लागलाय? रेड, हा समोर दिसतोय, तो दिसतच नाही सिग्नल. जेव्हा तुम्ही ग्रुप राईड करता ना, तेव्हा हे चॅलेंजेस असतात तुमच्यासाठी, सगळ्यांना एकत्र घेऊन कसं जायचं ते, जेव्हा तुम्ही होल अँड सोल मॅनेज करता. कारण कधी कधी काय होतं ना, कुठल्या ट्रकच्या त्याच्या मागून जर कोणी आपल्या सगळ्या ग्रुपनी राईड घेतला तर तुम्ही त्या ट्रकला फॉलो करत जाता, तुम्हाला वाटतं की सगळे समोरच गेले. तर आता पण तसंच झालं, आपला एक रायडर सरळ गेला आणि आपल्याला तिथून राईट मारायचा होता. तर काय नाही, रस्ता पण चांगला आहे, आपण सरळ जाऊ. आणि पुण्यातलं ट्रॅफिक, आज आहे सोमवार 26 जानेवारी. बऱ्याच जणांना सुट्ट्या असतील, परंतु कुठे कुठे झेंडावंदन करण्यासाठी लोक जात असणार. गाय माता, हमको ट्रॅफिक समज नहीं आता, जाऊ द्या ना. तारा सितारा कहाँ चले? माझे मित्र ना मैत्रिणी होते त्या पागल. हे बरे, सर्वत्र आपल्या देशभक्तीपर गीतांचा वर्षाव होतोय. इकडून एक गाणं, तिथून एक गाणं, क्या बात. आणि वाजलीच पाहिजेत. आजच्या दिवसाचा अभिमान आहे भाई आम्हाला लोकशाहीचा. त्याच्यामुळे तर आपण हे फिरतोय, जग भ्रमंती करतोय. जसे आपण स्वतःला वाटेल तसे विचार करतोय, स्वावलंबी विचार. लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमची मतं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं जे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आहे ना, त्यांना अप्रूव्ड करण्यात आलं. म्हणजे ते आपल्या काय म्हणतात, सरकारने पास केलं. त्यानंतर ते 1950ला अंमलात आणण्यात आलं. आणि त्याच्याचमुळे आज आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होतो आहे. हे जग, आपलं संपूर्ण जग नाही, हा भारत देश संविधानाने चालतो आहे. काही जण फॉलो करतात तर काही जण नाही करत. तर चला फटाफट हे आता डिस्टन्स कवर. अरे पटरीवर टेम्पो उभे आहेत बाबा, क्या बात. म्हणजे कुठल्या जुन्या काळातली ती रेल्वेची पटरी होती आणि एक साईडने संपूर्ण टेम्पो उभे होते. कभी देखा है आपने पटरी पे टेम्पोस? तर चला अशी गंमत जम्मत करत आता आपण पोचूया आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला, महाराजांचा स्टॅच्यू बघायला. लोक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये अटल बिहारी वाजपेयींचा स्टॅच्यू बघायला जातात, स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर आम्ही गर्वाने सांगू शकतो आमच्या इकडे संभाजी महाराजांचा 180 फूट उंच असा स्टॅच्यू हा पुण्यामधल्या मोशीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आणखी एक आपल्या कोकणातसुद्धा आहे, मालवण साईडला. तर तोसुद्धा आपण नक्की पाहूया. तोसुद्धा 180 ते 200 फुटाच्या दरम्यान आहे महाराजांचा स्टॅच्यू. काय सुंदर असा आतला रोड लागला आहे. भोसरी गावातून चाललो आम्ही. भोसरी ते घाणेकर हे माहिती आहेत ना आपले राजापूरचे, त्यांनी ते गाणे काढलं होतं ना, हा शाहीर एकटाच भोसरीचा. तर तिकडचंच हे गाव. तर तो म्हणाला, ओहो हे पुण्यातलं गाव भोसरी.
तर म्हणजे आता गंमत सांगतो, इथे ना समोर असा कॅमेरा लावला आहे आणि लाल बत्तीसुद्धा लागल्या आणि हे सगळे चालले आहेत विदाऊट हेल्मेट. आम्ही थांबलो आहे फक्त आणि आम्हाला बघून सगळे थांबलेत, पण हे पुणेकर काय मात्र थांबत नाहीत. तर आम्ही विचार करतो या सिग्नलचा अर्थ काय, आम्ही थांबायचा की तोडायचा. हाय, काय फाईन मारणार आहे? हां चला, झाला ग्रीन. हा पण आता रस्ता सुसाट भेटलाय मस्त, कोणच नाही थांबत आहे इकडे. आम्हीच थांबलो होतो. आम्ही पण 1-2 रेड जम्प केले, कोण नव्हतं तेव्हा. पण आता काय मोठा सिग्नल आहे ना, तर म्हटलं कोण मोठ्या स्क्रीनवर आपल्याला बघत असेल तर आपला पिक्चर, की बाबा हे 8-9 जण एकदम ऐटीत आलेत आणि तोडून चाललेत, घ्या यांना. तर म्हणजे पाहू शकता आपले धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा सुंदर असा पुतळा दिसतोय. तर जाऊया आणि दर्शन करूया. तर नमस्कार मंडळी, फायनली आपण पोचलो आहोत मोशी येथील श्री धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा सुंदर असा पुतळा पाहण्यासाठी. आणि ते आपल्याला भेटायला हडपसरून आलेले आहेत आपले मित्रबंधू. काय नाव आपलं? कौस्तुभ आलेला आहे आपल्याला भेटायला. आणि किती किलोमीटर राईड करून आलास? मी एक अराउंड 37-38 किलोमीटर, म्हणजे अंदाजे 40 किलोमीटर राईड करून आपल्या सगळ्या सबस्क्रायबर मंडळींना भेटायला आलेला आहे. तर तुझं स्वागत आहे. खूप छान वाटलं तू आलास. मी आत्तापर्यंत फक्त तुला मोबाईलवरती आणि टी व्हीवरती बघितलं, समक्ष फर्स्ट टाइम भेटले, खरंच खूप भारी वाटलं. नाही छान. सगळ्यांना आज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांना तुमच्या पुढच्या राईडसाठी पण शुभेच्छा. नक्कीच पुण्यात आलो ना तर नक्कीच भेटू आपण कधीतरी. हडपसर साईडला कधी आलो तर नक्कीच भेटू. मी इकडे खडकवासला साईडला. खडकवासला, ओके. खडकवासल्याला आलो तर नक्की आपल्या भावाला भेटूया. तर हे आपले सगळे अजून येतात, सगळे चहा पितात. तर हे आम्ही 5 जण आहोत आणि हा आपला 40 किलोमीटर से अपने को मिलने के लिए आया खास. ऐसे आपली फॅमिली अशीच वाढत गेली पाहिजे. आणि राईड असेल ना मी इकडनं जॉईन करत नक्की. काल ॲक्च्युली लकीली तुला मी मेसेज केला, त्याच्यामुळे तुम्ही म्हणले थेऊरमध्ये आहे, कारण की रात्री तर पॉसिबल नव्हतं मला. बरोबर, त्याच्यामुळे म्हणलं सकाळी आपण तिकडे जाताना भेटू. चालेल. तर चला महाराजांचं दर्शन करूया. तर आपण आपल्या फॅमिलीसाठी जे बनवलेलं आहे ते सुद्धा यांना देऊया, कौस्तुभला. थँक्यू सो मच. तर ही एक आमच्याकडून आठवण तुम्हाला. हे प्रेम आहे, आठवण प्रेम आहे हे. नाही बरोबर. तर जय शिवराय मंडळी. 26 जानेवारी निमित्त आपण आलेलो आहोत पुण्यातील मोशी येथील श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा सुंदर असा भव्य दिव्य पुतळा पाहण्यासाठी. आणि आम्ही करत आहोत अष्टविनायक राईड आणि आजचा दिवस आहे आमचा 3रा. तर 3 दिवसांमध्ये 6 गणपती आपण व्यवस्थित असं दर्शन घेऊन झालेलो आहोत आणि आता 2 गणपतींचं दर्शन बाकी आहे. तर त्या अगोदर आज आहे आपला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. आजचं वर्ष आहे 2026. हा व्हिडिओ तुम्ही कधीही पाहत असाल तर आजचं वर्ष आहे 2026. तर आज आम्ही आलेलो आहोत महाराजांना वंदन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी. आणि आपला जो भारताचं जे आपलं प्रतिनिधित्व म्हणू शकतो किंवा जे आपला गौरव आहे तो सगळा आपल्याला इथे आठवण्यासाठी आलेलो आहे. दोन्ही गोष्टी आम्ही एकाच व्हिडिओमार्फत एकाच ठिकाणी अनुभवण्यासाठी आलो आहे. कारण महाराजांनी आपला धर्म जपला आणि आपल्या भारताच्या संविधानामुळे आज जे काही आपण लोकशाहीत वावरतो आहे ते आपला संविधानामुळे. तर सगळ्यांनी म्हणूया श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दस्तराणी तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. तर फायनली मंडळी आता इथून महाराजांचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास करतोय. पण त्याआधी आहे ना सगळे उन्हामुळे करपले तसे. तर आता इथे आपण निंबू सोडा सरबत तर थोडासा असा जीव गार करतोय. कारण आता पुढचा उन्हातून प्रवास करायचा आहे. आता जेवण तर काय जाणार नाही लगेच. थोडं 50-70-80 किलोमीटर कापायला लागेल आपल्याला. त्यानंतर जेवूया मग ताकद येईल. तर आता आम्ही लोकेशन टाकलं आहे श्री बल्लाळेश्वर गणपती पाली येथे. तर 122 किलोमीटर आहे आणि 3 तासचा मॅप दाखवतो आहे. तर आता बघूया किती वेळ लागतो आहे. सगळे आता रेडी आहेत आणि सूर्यदेवता तापलाय वर. चला गणपती बाप्पा मोरया. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. तर सुंदर असं महाराजांच्या स्मारकाच्या इथून आम्ही घेतो आहे रामराम. महाराज येऊ पुन्हा. सगळ्यांना घेऊन पुन्हा येईन आणि प्रत्येकाने पाहावं आणि जागतिक नाव लौकिक करेल असं हे हिंदूभूषण श्री छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे. क्या बात. तर चला आता 3 तास नॉनस्टॉप राईड करायचे. 122 किलोमीटर. आज सबको थका दूंगा थका दूंगा थका दूंगा. समझे क्या. अपना राइड ऐसे ही नहीं रहता है भाई. सबको हिला डालूंगा. पण आता हिलायला ना सगळ्यांना सुसू झाले. सगळ्यांना सुसूचा ब्रेक घ्यायचा आहे. तर मंडळी हे पुण्यातले रस्ते क्रॉस करत करत नाकी 9 आले आहेत. कारण आपल्या बाईकमध्ये जर कोण घुसला तर तो लाईनअपमध्ये खूप प्रॉब्लेम होतो आहे. तर आता आम्ही सगळा गुगल मॅप बंद केला आहे. आता आम्ही गुगल बाबाला फॉलो करतो आहे विशाल भाऊंना. तर त्यांना पुण्यातले रस्ते बऱ्यापैकी माहिती आहेत. तर आता त्यांनाच फॉलो करतो आहे. तरी 2-3 रायडर इकडे तिकडे भरकटले. तर सगळ्यांना सांगितलं आता तुम्ही डायरेक्ट डेस्टिनेशनचं लोकेशन टाका आणि या. कारण इथे थांबणं अशक्य आहे. पुणे इज अशक्य. तर खूप लेफ्ट राईट पर डेच खेळत चाललो आम्ही सगळे. त्याच्यामुळे आता माझ्यासोबत 8 रायडर आहेत. आपण टोटल 13 बाईक्स आहेत. 8-5 मधले पण 3 वेगळे झालेत. एक भाऊन ते ब्रिज चढून गेले. त्यांना पण सांगितलं तुम्ही या. त्याच्यानंतर आणखी एक चिंतामणी आहे. तो पण गेला आहे. दुसऱ्यांना शोधायला तो गेला. तो स्वतः भरकटला. असा विषय झालेला आहे. तर एकूण 3 तासाची राईड आहे. तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. कारण जोपर्यंत मेन रोड नाही लागणार ना आपल्या डोळ्यासमोर सगळे रायडर्स नसणार तोपर्यंत या चुकामुका होत राहणार आहेत. तर मंडळी आता आम्ही वॉशरूम ब्रेक घेतला होता आणि अजून बरंच राईड करायची आहे. तर आता मी ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो आहे की आता आपल्या स्क्रीनचा व्ह्यू बघा कसा आहे. आणि हे ना एक आपल्याकडे ND फिल्टर आहे जे विशाल भाऊंकडे पण सेम कॅमेरा आहे. त्यांनी हे परचेस केलं आहे. ND फिल्टर इन द सेन्स हा सनग्लास आहे आपल्या कॅमेरासाठी. तर लावल्यावर असा काहीसा व्ह्यू चेंज होईल. तर न लावता असा व्ह्यू आहे. लावल्यावर असा व्ह्यू आहे. तर आता बघूया. जो पण आधीचा व्ह्यू होता तो नॉर्मल आपल्या लेन्समधून होता. आणि आपण आता ही ND फिल्टर लावू. कसा व्ह्यू येतो आहे नक्की कमेंट करून सांगा. चला तर आता आपल्याला समजेल की कसा व्ह्यू येतो आहे. क्लिअरिटी.
ए चला. तर म्हणजे हा जो गुगल बाबा आहे ना तो तुम्हाला चांगला पण आहे. जेव्हा तुम्ही अनोळख्या ठिकाणी जाता तर रस्ते तुम्हाला दाखवणार, पण एकटे असता तर कसे तुम्ही गल्ल्या वगैरे फिरताना तुम्हाला काय वाटणार नाही. पण ग्रुपसोबत जेव्हा तुम्ही गल्ल्या फिरताना त्या गुगल बाबा प्रत्येकाला, आता ज्यांनी ज्यांनी मॅप लावलेत ना प्रत्येकाला वेगवेगळ्या डायरेक्शनला तो पाठवत राहणार. तर अशा वेळी काय करायचं नाही. अशा वेळी काय करायचं, आपलं नेट ऑफ करून ठेवायचं. त्यामुळे सगळ्यांचे रूट आहे ना भरकटत नाही. तर तो काय करतो, कुठल्या गल्लीजवळ आला की ती गल्ली दाखवेल, तिथून पण डायव्हर्जन आहे. मग अजून 2-4 पुढे गल्ल्या दाखवत राहील. मग जो ज्या गल्लीच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला असेल ना ते तसं डायव्हर्जन तो दाखवत राहणार. कारण त्याच्या अँड्रॉइड मोबाईलच्या बोलतात ना GPS द्वारे प्रत्येकाला तो लोकेट करत राहणार. त्याला नाही माहिती आहे की तुम्ही ग्रुपने चाललात, त्याला एवढंच माहिती आहे की तुम्ही एकटे चालते. तर हे गुगल बाबाचं तुम्ही नेहमी लक्षात घ्या. ग्रुपबरोबर जाता मोबाईल डेटा ऑफ करा, नाहीतर आम्ही फोनवर कन्व्हर्सेशन चालू ठेवलं आहे कारण सगळ्यांकडेच इंटरकॉम नाही आहे. तर एकाने ब्लूटूथ घातले कानात आणि दोघांकडे इंटरकॉम आहे. तर व्हॉट्सअप कॉलवर आम्ही बोलत चाललो आहे. आणि ND फिल्टरने कसं वाटतं आहे नक्की कमेंट करून सांगा. त्याची सेटिंग वगैरे नाही केली आहे मी, रॉ आपला जसा होता त्याच्यावरच तो लावलेला आहे. कसं थांबलेलं 2 वाजता. तर म्हणजे 4 वाजलेत आणि इथे आहे JP's फूड कोर्ट आणि आपण आता मुळशीमध्ये आहोत आणि इथून मुळशी धरणाला पण जायचा रस्ता आहे. तर आता आपण वाया तामिनी घाट जात आहोत. जसं मी आधी सांगितलं सगळे जेवून पुढे निघालेत. 2 वाजता थांबलो होतो, आता 4 वाजलेत. 2 तासाचा मस्त फुरसतवाला असा ब्रेक झाला आपला आणि जेवण छान होतं. कधी आलात तर जेवू शकता, रेकमेंड करतो असं. म्हणजे तामिनी घाटामध्ये खोपोलीतून पुण्याकडे जाणाऱ्या भरपूर गाड्या येत आहेत आणि असल्या सुसाट येत आहेत ना, दाखवतो तुम्हाला. सगळ्या MH12 आहेत, मोस्टली MH12च आहेत. हे बघा हा कुठून चालवतो आहे, हे बघा. ह्यातला कधी तुमच्या समोर येऊ शकतो जर समोर त्याचं लक्ष नसेल. तर समोरच्याचं लक्ष आपल्यापर्यंत पोचावं यासाठी तुम्ही ना घाटामध्ये एक युक्ती करू शकता. तुमची जी फॉगलाईट आहे त्याचा डिप्पर जो येल्लो असतो ना तो तुम्ही चालू करून ठेवू शकता असा. म्हणजे समोरच्याला कळतं लगेच, कारण तो त्याच्या घाईमध्ये असतो. असं वाटतं उगाच कॅमेरा बंद केला. आता एक फॉर्च्युनरवाला ना असा घुसला पूर्ण त्या साईडून धूळ उडवत तो असा इथून घुसला. एवढी खाज असते त्यांना गाड्या पळवायची. आणि ह्या ज्या एकामागून एक गाड्या आहेत ना त्या सगळ्या ओव्हरटेकच्या इंटेन्शननेच असतात. कारण कोणाला कोणाच्या मागून स्लो चालवायची सवय नसते. ते लोक पण ओव्हरटेक करणार जिथे बेस्ट पॉसिबल आहे त्यांना तुम्ही हा बघा हा एक आला. असं येणार नाही असं नाही, येणार ते. आपल्याला आपली गाडी कंट्रोलमध्ये ठेवून चालवायची आहे. कारण साहजिक आहे एवढी सगळी रांग लागले, ओव्हरटेक तर होणारच आहे 100%. त्याच्यामुळे आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे. तुमच्या पिलियनचं पण मन तेवढंच कणखर असणं गरजेचं आहे ना. तर मागच्या जी फाटत राहिली ना तुम्हाला गाडी चालवायला कॉन्फिडन्स नाहीत मग. तरी पण आपण 60-65ला क्रूज करतोय. तामिनी घाट पहा. तामिनी घाटाची ट्रॅफिक पूर्ण घाट जाम आहे. इथून मुंबईवाले, तिथून पुणेवाले आणि सगळी ओव्हरटेकची शर्यत लागलेली आहे. ओव्हरटेक काय जोरदार. रस्त्याच्या खालून उतरतोय तर कोण काय.
MH12 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 MH12. असा मध्ये ना गॅपच नाही भेटत आहे की गाडी येतच नाही. गाड्या येतातच आहेत. पूर्ण घाट सेक्शन जाम आहे रे. काही करे. चला 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 चला. ब्लँकटन 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 ब्लँकटन. ओके वेल डन. चला 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 चला. ब्लँकटन 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 ब्लँकटन. सही है सही है. चलो अंदर चलो अंदर. काय झालं मामा? कोण येत आहे? उगामध्ये येत आहे. करायचं काय? उगामध्ये येत आहे. तामिनी घाटात तुम्ही जेव्हा मुंबईवरून येता ना तेव्हा ही हिरवळ दरी एक नंबर दिसते. सगळीकडून असे झरे 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 वाहत असतात. हीच सुंदरता आहे तामिनी घाटाची. आणि नंतर तुम्ही एका टॉपला जाऊन जेव्हा ती व्हॅली बघता ना सुपर्ब दिसते. तर मंडळी फायनली आता वाजले आहेत 6:30 पावणे 7 आणि आम्ही सकाळी निघालो आहे 8 साडेआठ वाजता. आणि महाराजांचं दर्शन घेऊन जो आपला तामिनी घाट पुण्यात जे हरवले लोक त्यानंतर फायनली कुठे जाऊन आता आम्ही पोचलो आहे पालीच्या बल्लाळेश्वरला. तर अजून आपलं महडच्या वरदविनायकाचं दर्शन बाकी आहे. तो आपण नंतर करणार आणि त्याच्यानंतर घरी जाणार. तर आता जाऊया आणि बाप्पाचं दर्शन करूया. तर इथेच आहे आपला एंट्रन्स गेट. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. तर या बाप्पाच्या दर्शनात सुद्धा मस्त अशी लाईन आहे. आणि पहिले 3 गणपती आपले सुंदर असे झाले. त्यानंतर रांजणगावनंतर आपल्याला सिद्धटेकचं दर्शनसुद्धा अगदी लवकर झालं. पण मोरेश्वरनंतर आपल्याला व्यवस्थित अशी लाईन मोरेश्वरनंतर आपण लाईन घेऊनच दर्शन घेतलेलं आहे. तर आता चालती फिरती लाईन आहे. पटकन इथलं दर्शन होईल. त्याच्यानंतर आपण जाऊ महडच्या वरदविनायकाचं दर्शन. आणि ते मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे मोरया मोरया मोरया. खूप असं एनर्जेटिक फील करतोय कारण सगळे राईड करून ना अक्षरशः थकलेत. कोणामध्ये जीव नाही आहे. सकाळपासून गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जीव आहे आमच्यात. भारत माता की जय भारत माता की जय महादेव श्री गणेशाय नमः. तर म्हणजे झटपट पटापट आता आपल्याला करावं लागणार आहे कारण आता आपलं पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन सुंदर झालं आहे. 1 तास लाईन होती पण झालं पटकन आणि व्यवस्थित असं दर्शन झालं. आता आपण जात आहोत महडच्या वरदविनायकाला आणि मंदिर 1 तासात बंद होईल. 9 साडेनऊला आता वाजले आहेत 8. आपल्याला अंतर गाठायचे 38 किलोमीटर. 1 तास दाखवतो आहे. आतमधलं किलोमीटर म्हणजे गावातला रस्ता आपल्याला क्लिअर करत जायचं आहे. तर आता सगळे गेअरअप होत आहेत तिकडून. तो बी रेडी. आणि स्पेशल अशी रील पण पोस्ट करणार आहेत. तर आपल्या ऑलराऊंडर नितीन पास्टे या आपल्या इंस्टाग्राम आय डीला सुद्धा नक्की फॉलो करा. तर चला फटाफट आता निघूया महडच्या दिशेने.
तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शेवटच्या गणपती दर्शनाकडे प्रस्थान करूया आपण आणि इथून घेऊया बाप्पाचा निरोप. तर मस्त अशी गर्दी आहे. 3 दिवसांचा जो सुट्टीचा काळ होता सगळ्यांनी मस्त असा एन्जॉय केला. सॅटर्डे, संडे, मंडे 24, 25, 26 आणि त्याचाच एक चांगला उपयोग आपण केलेला आहे. तर देवा, नाईट राईडला सुरुवात झाली रे. शेवटच्या गणपती बाप्पाचं दर्शन करायला आम्ही निघालो आहे आणि मंदिर बंद नको होऊ दे. 1 तासाचं अंतर दाखवतं आहे आणि बरोबर 8:15 झालेत. 9:15 वाजेपर्यंत पोचू. देवा, फक्त तेवढंसं सांभाळून घे आम्हा सगळ्या लेकरांना. भरपूर प्रवास असा करून बाईकवर 8 गणपतींचं दर्शनांपैकी 7 कंप्लीट केलेले आहेत यशस्वीरित्या तुझ्या आशीर्वादाने. आणि हे दर्शनसुद्धा सगळ्यांना सुंदर असं करून दे रे देवा. सगळ्यांना व्यवस्थित पोचू दे तुझ्या दारी आणि बस तुझं रूप आम्हाला पाहू दे. आणि या वर्षीची ही अष्टविनायक राईड आणि हा अष्टविनायक दर्शन यात्रेचा जो आम्ही काय संकल्प केला होता ना, तो तुझ्या चरणाशी येऊन आम्ही पूर्ण करतो आहे रे देवा. तर नक्कीच आम्हाला आशा आहे तू आम्हाला छान असं दर्शन देशील. दर्शन दे रे भगवंता, दर्शन दे रे भगवंता. तर फायनली मंडळी आपण पोचलो आहे अष्टविनायकचं शेवटचं दर्शन करायला. 8 गणपतींपैकी हे 8वा गणपतीच्या इथे आपण पोचतो आहे. ओ हो हो हो, वरदविनायक महड. तर मंडळी तुम्हाला दर्शन घडवून देतो. गणपती बाप्पा मोरया. तर आपण बाप्पासाठी इथे नारळ घेतलेला आहे. हां, तर आता आम्ही मस्त अशी सुंदर राईड करून पोचलो आहे महडच्या वरदविनायकाला आणि मंदिर 10 वाजेपर्यंत ओपन आहे. तर फायनली देवाने त्यांना दर्शन देण्याचं ठरवलेलं आहे आपल्याला. चला बाप्पाचं दर्शन घेऊया. सुंदर बनवलं आहे. श्री स्वामी समर्थ. तर सुंदर असं स्वामींचं फुलांमध्ये मस्त अशी डिझाईन बनवली आहे. 1 नंबर भारी. गणपती बाप्पा मोरया. फायनली अष्टविनायक यात्रेचा इथे समारोप होताना आमची मंडळी सगळी गिअरमध्येच. मंदिर बंद होणार, धावत आम्ही आलेलो आहेत. आणि बाप्पाने सुद्धा आमचा शेवटचा वेळ जो असतो ना त्यांचा एकदम आरामवाला, तो वेळ आम्हाला दिलेला आहे बाप्पाने. तर मंडळी, आपण हे सुंदर असं जे टी-शर्ट प्रिंट केलं होतं ना, तर आज आपण सकाळी होतो पुण्यामध्ये चिंतामणी. त्याच्यानंतर आपण केलं पालीचा बल्लाळेश्वर. त्यानंतर आता आपण पोचलो आहे वरदविनायक. म्हणजे हा मॅप पण आपण संपूर्ण कंप्लीट केलेला आहे. येस. आणि हे आपलं नितीन, आम्ही, हाय, जो येईल तो आमच्यासोबत. बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा. बाप्पांचा गाभारा आलेला आहे. आतमध्ये अलाउड नाही आहे. इथूनच दर्शन घ्या. तर
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी, आपण अष्टविनायक दर्शन यात्रा राईड 2026 यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. तर हे 8ही गणपती आपण 3 दिवसांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण सगळ्यांनी राईड करून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता आम्ही रात्रीचे वाजलेले आहेत 10 आणि आता आम्ही महडच्या वरदविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे आणि सगळ्यांनी सुंदर अशी सेफ राईड केलेली आहे आणि बाप्पांचं दर्शनसुद्धा अतिशय मस्त असं झालेलं आहे. आणि हा जर संपूर्ण सिरीज जर तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर नक्की पहा आणि तुम्हालासुद्धा तुमच्या मित्रपरिवारासोबत जर असं काहीसं मित्रमंडळी तुमचीसुद्धा वाढवायची असेल तर आपल्या नितीन पास्टे सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये नक्की जॉईन व्हा. तर सगळ्यांना शॉर्टमध्ये विचारूया की त्यांची राईड कशी काय झालेली आहे. राईड अतिशय उत्तम झालेली आहे. एक माझी इच्छा होती खूप दिवसापासून अष्टविनायकची यात्रा करण्याची, ती पूर्ण झालेली आहे म्हणजे ह्या राईडच्या माध्यमातून. राईड खूपच चांगली झाली आहे आणि अत्यंत चांगलं नियोजन केलं होतं नितीन सरांनी. ही जी आपली 2026ची अष्टविनायक दर्शन यात्रा राईड आहे ही खूप उत्तम प्रकारे झालेली आणि सर्व गणपतींचे दर्शन खूप छान प्रकारे झालेले आणि जे नियोजन होते नितीन भाऊंचे खरोखर त्यांचे आभार मानतो आणि यापुढे त्यांनी असेच कार्यक्रम राबवावेत ही त्यांना विनंती करतो. बोला गणपती बाप्पा मोरया. माझी पहिली राईड होती, कसा अनुभव येईल माहीत नव्हता पण खरं खुश झालो. आता यामुळे प्रत्येक वेळी येणार हे 100%. राईड अतिशय उत्तम झाली. शेवटच्या दिवशी आम्हाला थोडं जरा ट्रॅफिकमुळे प्रॉब्लेम झाला पण ओव्हरऑल नियोजन खूप चांगलं होतं. सगळं व्यवस्थित प्लॅनिंगप्रमाणे झालं आणि तिन्ही दिवस खूप मजा आली आणि आता पुढच्या राईडची आम्ही वाट बघतो आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माझी इच्छा होती, मी जेव्हा नवीन गाडी घेतली 2021ला, तिथपासून माझी खरंच इच्छा होती की अष्टविनायक करावं. आज करेन, उद्या करेन, असं करताना नितीन भाऊने ती गणेश जयंतीच्या निमित्ताने एक राईड 3 दिवस सुट्टीप्रमाणे एक राईड प्रिपेअर केला आणि त्या निमित्ताने मला अष्टविनायक घडवलं. नितीन भाऊंचे नक्कीच मनापासून धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज नितीनमुळे आमची अष्टविनायक ही यात्रा एकदम सुखरूपपणे पार पडली आणि माझ्यासारख्या वयोवृद्ध बालकाने आम्हाला जॉईंट करावं आणि जीवनाचा आनंद घ्यावा हीच माझी इच्छा आहे. आणि हे मी गणेशाकडे हीच प्रार्थना करीन का आमच्यासारखे वयोवृद्ध अजून नितीनला जॉईंट होऊन जीवनाचा आनंद काय असतो हे बघा. हीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. खरं तर ही माझी पहिलीच राईड आपल्या समोर आणि त्याला निमित्त आहे हा माणूस माझ्या मित्राचा पुतण्या, म्हणजे मला पुतण्यासारखाच आहे. आणि ज्याला मला माहिती मिळाल्यानंतर मी कुठून तरी इंस्टावरून यांचा ID शोधून मग जॉईन झालो ना. येण्याचं मूळ कारण ही म्हातारी माणसं जी येत आहेत की लहान मुलासारखी वागतात आणि हुंदडतात, मजा करतात. तर मग मला म्हटलं मी का नको. मग म्हटलं चलो बॅग भरो निकल पडो, असं करून निघून आलो आणि जॉईन तुमच्यामध्ये झालो. अष्टविनायकाची यात्रा अनेक वेळा झाली पण आज राईडमध्ये जी मजा आली ती आजपर्यंत आलेली नव्हती. आणि मला ही संकल्पनाच फार आवडली की तुमच्या फॉलोअरला तुम्ही घेऊन जे करताय ना ते एकदम वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे आणि नियोजन काय म्हणतात त्याला एकदम परफेक्ट नियोजन. राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, चहाण्याची व्यवस्था, सुंदर नियोजन, आयोजन, प्रयोजन जे काही आहे ते नितीन पास्टे हा माणूस सुंदरच करतो आहे. तुम्ही ह्या माणसाला आपला मुलगा म्हणून सपोर्ट करा, आपला भाऊ म्हणून सपोर्ट करा, आपला काका किंवा पुतण्या, मामा किंवा भाचा, जे नातं तुम्हाला वाटेल ते करा. पण आपल्या मराठमोळ्या ह्या मुलाला तुम्ही सपोर्ट करा ही माझी कळकळीची विनंती. धन्यवाद. गणपति बप्पा मोरया. हाय, सो ये हमारा पहला ट्रिप था, मतलब पहला बाइक का पहला राइडिंग था और हम निकले थे अष्टविनायक करने के लिए. सो पहले तो मैं बहुत ही नर्वस था कि कैसे करना है, क्या करना है. और मेरे साथ मेरे वाइफ भी थी तो वाइफ को लेके जा रहा था. न्यू लोग थे, हम किसी को जानते नहीं है फर्स्ट. बट अभी जैसे जैसे हमारा दर्शन हुआ, अभी हमारा फाइनली अष्टविनायक दर्शन हो गया है और हमको ये फील हुआ है कि हम एक फैमिली ही है, ना कि जो फर्स्ट डे हमारा था कि सब स्ट्रेंजर्स हैं. और अभी हम ये फील हुआ कि हम सब एक फैमिली ही है और हमारा ये एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा है. और बहुत सारे
घाट वाला आप बता दो। मुझे तो लगा कि ये ट्रिप अष्टविनायक दर्शन के साथ साथ ड्राइविंग का ट्रेनिंग भी सेक्शन था मेरे लिए। शाम था। मेरा पहला लॉन्ग राइड था, 3 days कंटिन्यूस राइड था हम लोग का। सो मतलब कोऑर्डिनेशन एंड सारे लोग का कि गाइडेंस कैसे करना है, कैसे गाड़ी घाट में दो बार घाट हम लोग को लगा, एक्चुअली 3 घाट हमने क्रॉस किए। सो मतलब आगे से गाइडेंस पीछे है, तो मुझे तो लगा मेरा ट्रेनिंग भी हो गया है और हम अभी नेक्स्ट ट्रिप के लिए रेडी हैं। थैंक यू सो मच नितिन भाई। सो गाइस लाइक दिस चैनल एंड सब्सक्राइब दिस चैनल, माय सब्सक्राइबर फैमिली, और हम भी सब्सक्राइब ऑलरेडी कर चुके हैं। तो थैंक यू सो मच फॉर दिस ट्रिप। गणपती बाप्पा मोरया। फर्स्ट टाईम नितीन भाऊसोबत ग्रुप राईड केली. या अगोदर पण केली होती, पण मी सोलो राईड केली होती. पण जेव्हा ग्रुप राईड मी जॉईन केली नितीन भाऊसोबत, कशी होईल काय होईल मला काहीच माहीत नव्हतं. पण आमचे 3 दिवस खूप व्यवस्थित गेले. सगळं नियोजन व्यवस्थित होतं आमचं. राईड पण खूप व्यवस्थित गेली. असंच तुम्ही नितीन भाऊला सबस्क्राईब करत राहा, म्हणजे त्यांना अजून खूप चांगले अजून सबस्क्राईब भेटतील. बस धन्यवाद. मला बाईक राईड फिरायचं होतं, रायडिंग करायचं होतं, आणि मी आणि माझी मुलगी सगळे ब्लॉग वगैरे चेक करत होतो की कोणाबरोबर जाणं योग्य होईल. तर नितीन भाऊंचा हरिहरेश्वरचा व्हिडिओ मी बघत होतो. तर त्यावेळी त्यांचं जे बोलणं चाललं होतं सर्व, त्यामध्ये एक वाक्य आम्हाला फार आवडलं की आपला आनंद आपण दुसऱ्यांना वाटावा. ते एक वाक्य ऐकलं आणि मी ठरवलं की यांच्याबरोबरच जायचं, आणि त्याप्रमाणे आलो. सगळं यशस्वी झालं, फार आनंद वाटला. आणि सांगायचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे जास्त शिस्तीवाल्या बाईक होत्या ते सगळेजण स्वतः व्हॉलेंटिअरगिरी करत होते. म्हणजे मागे पुढे राहून कोण मागे राहतं का हे बघत होते. हे कोणी सांगितलं नव्हतं. एक कुटुंबातलं कसं माणूस बघतो सगळं हे व्यवस्था, त्याप्रमाणेच बघत होतं. खरोखर हे सगळं दृष्ट लागण्यासारखं आहे. बरोबर, म्हणजे फार चांगलं आहे, छान आहे. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, एक मिनटं. आज आपली ही जी राईड आहे, अष्टमी राईड, ही वरदविनायक बाप्पा यांच्या दर्शनाने आपली संपन्न झालेली आहे. आणि हे सर्व श्रेय आपण जी राईड अरेंज केली आपले मराठी यूट्यूबर श्री नितीन भाऊ पाष्टे यांचं चॅनल नितीन पाष्टे, त्यांना सबस्क्राईब करा. त्यांनी खूप सुंदर प्रकारे जे आयोजन केले राईडचं. तर आमच्या सर्व रायडर्स ग्रुपतर्फे हा जो यावर्षीचा रायडर्स ग्रुप आहे, अष्टविनायक यात्रा रायडर्स ग्रुप आपला 2026चा. तर एक छोटीशी भेट आहे. तर आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला ही भेट देणार आहे. ही तुम्ही स्वीकारावी, तुम्ही आणि ताईंनी. धन्यवाद. असं थांबा, असं थोडा जवळ या. अनबॉक्सिंग. अरे वा, सुंदर सुंदर. एक छोटीशी भेट आहे आमच्या रायडर ग्रुपतर्फे. कारण की ही जी अष्टविनायक दर्शन यात्रा तुम्ही जी अरेंज केली, तुमच्यामुळं आम्हाला 8ही गणपतीचं व्यवस्थित सुंदर असं दर्शन झालं. राहण्याचं नियोजन, जेवणाचं नियोजन अतिउत्तम होतं. तर खूप खूप धन्यवाद. आणि असाच तुम्ही पुढे आणखीन राईड चांगल्या अरेंज कराव्या ही आमच्या रायडर्स ग्रुपतर्फे तुम्हाला एक विनंती आहे. आणि एक हे सर तुम्ही द्या, तुम्ही द्या दोघांनी त्यांना, ताईंना द्या द्या. आपण देत राहू, तुम्ही या पुढे गोटेकर. म्हणजे खरंच आज आजचा दिवस खरंच चांगला आहे. अष्टविनायकची शेवटचं गणपती बाप्पाचं इथे आपलं शेवटचा समारोप होता. आपल्या सहलीचा समारोप इथे होतो आहे देवदर्शनाचा. आणि त्यातून एक छोटंसं काय नाही गिफ्ट. तर बाकीच्या आपल्या यांनी पण या ना इकडे 2 मिनटं सगळ्यांनी. मागं थांबू नका, सगळ्यांनी या. हां, नाही जायचं, घरीच जायचं आता. एक आपल्या मराठी यूट्यूबरला आपण सपोर्ट नाही करणार, सपोर्ट. हां, तुमचे जेवढे मित्र, तुमचे जेवढे नातेवाईक, त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करा की मराठी भाषेला सपोर्ट करा. आणि बोला गेला मागे होता दरवर्षी जानेवारी महिन्यात अशीच अष्टविनायक राईड अरेंज करू. येस, धन्यवाद. आपल्या सीझननुसार राईड असतात. पावसाळ्यात वेगळ्या, हिवाळ्यात वेगळ्या. तर मान्सूनप्रमाणे आपण करत राहू. सगळंच काही ते सांगता येत नाहीत, काहीच गोष्टी गुपित असतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपले चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करायचं. हां, आणि इंस्टाग्राम पेजलाही हां, फॉलो करायचं. आपला ऑल CC रायडर्स क्लब, आपला ऑफिशियल इंस्टाग्राम पेज आहे ऑल CC रायडर्स क्लब. यालासुद्धा तुम्हाला फॉलो करायचं आहे. जर कुठे आपल्या सगळ्या फॅमिलीला इन्व्हाइट केलं तर तुम्हालासुद्धा आपल्यासोबत यायचं आहे. आणि आपला टॅगलाईन आपण जाता जाता बोलूया. इकडे या, इकडे समोर आहे. काय लिहिलं आहे? चल भावा राईडला.
तर चला या सुंदर काय यायलाच पाहिजे. हा व्हिडिओ किती मोठा गेला ना तो मोठाच होत राहणार. तर फायनली आपण निरोप घेऊया. तर चला बाय बाय. प्रवासाची सांगता गणपती बाप्पा मोरया.